बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण आंदोलन पेट घेत होतं, हिंसक होत होतं, त्यामध्ये इंधन घालण्याचं काम, तेल घालण्याचं काम या महाराष्ट्रातल्या दोन टघ्यांनी केलं। उभा महाराष्ट्र कधी या गोष्टीला विसरणार नाही, विशेषतः मराठा आणि कुणबी किंवा ओबीसी दोघेही या गोष्टीला कधीही विसरणार नाहीत। पहिले टघे नारायणराव राणे यांनी 96 कोळी मराठा आणि मराठ्यांमध्ये वाद घातला किंवा 96 कोळी मराठा विरुद्ध ओबीसी विरुद्ध कुणबी असा वाद घातला। आणि त्यानंतर दुसरे टगे आहेत ज्यांच्याविषयी आजचा माझा विषय आहे, ते दुसरे टगे म्हणजे खेडचे रामदास कदम, ज्यांना आमचे शिवसैनिक बाम लाव्या आणि रडक्या म्हणतात। आता त्याला शिवसैनिकांचेच बोलते, शिवसैनिक असंच म्हणणार, याच्याही पेक्षा खालच्या थराला जाऊन शिवसैनिक म्हणतात, पण ते मी इथे सांगू शकत नाही। त्यामुळे बाम लाव्या आणि रडक्या ही दोन विशेषणं यांच्यासाठी जी लावली आहेत ती अतिशय समर्पक आहेत चॅनलवर बोलण्यासाठी, उघड्यामध्ये बोलण्यासाठी। या रामदास कदमांनी रोटीबेटी काढली। कुणब्यांमध्ये आणि मराठ्यांमध्ये रोटीबेटी होऊ शकत नाही, हे व्यवहार होत नाहीत, म्हणजे इतक्या खालच्या थराला जाऊन कमी लेखायचा प्रयत्न केला। म्हणजे मराठा विरुद्ध कुणबी असा वाद घातला, पर्यायाने ओबीसी असा वाद घातला। आता हे रामदास कदम यांची स्वप्न पहा, यांना दिवसा उजडी स्वप्न पडतात। वय झालंय माणसाचं, पण स्वतःचं वय ठेवायचं झाकून आणि गजाभाऊचं वय पाहायचं वाकून। कालचंच यांचं वक्तव्य आहे, गजाभाऊंचं आता वय झालेलं आहे आणि गजाभाऊ आता मला वाटत नाही मुंबई उत्तर पश्चिमची निवडणूक लढवतील म्हणून। त्यामुळे गजाभाऊंच्या जागेवर सिद्धेश रामदास कदम निवडणूक लढवणार आहेत। जेव्हा मीडियाने त्यांना हा प्रश्न विचारला, का हो रामदास, सिद्धेश रामदास कदम मुंबई उत्तर पश्चिम मधून निवडणूक लढवणार ऐकलं, असं का? अरे मी देखील मीडियातच ऐकलेलं आहे, कारण गजाभाऊंचं वय झालेलं आहे, हे त्यांच्या तोंडची वाक्य आहेत बरं का। गजाभाऊंचं वय झालेलं आहे, गजाभाऊ काही निवडणूक लढतील असं मला वाटत नाही। आणि कदाचित पहा बरं का, ह्यांच्या परिवारातला समन्वय सांगता येते की ते समन्वय आमच्या परिवारामध्ये कदाचित सिद्धेश रामदास कदमांची म्हणावं लागेल, सिद्धेश रामदास कदमांची आणि मुख्यमंत्र्यांची काही चर्चा झाली असू शकते की तुम्ही इकडून निवडणूक लढा, असं असू शकतं। म्हणजे रामदास कदमाला सिद्धेश कदम मुख्यमंत्र्यांशी काय चर्चा करतोय हे माहितीच नाही। इतकं दूधखोळ समजता तुम्ही, जनतेला इतकं दूधखोळ समजता। म्हणजे तुमचा एक मुलगा तिकडे खेडमधून आमदारकी भोगणार कसली हो, शेवटची टर्म आहे त्याची, पुढची आमदारकी तुमच्या घरात बसून आहे। कोंबड्या पाळायचा धंदा सुरू करा, आतापासून प्रॅक्टिस करून घ्या त्या गोष्टीची। एक मुलगा खेडमधून आमदारकीचं तिकीट मागणार, दुसरा मुलगा मुंबई उत्तर पश्चिम मधून खासदारकी मागणार आणि बाप गुहागर मधनं आमदारकी मागणार। म्हणजे बापाला पण आमदारकी द्या, पोराला पण आमदारकीचं तिकीट द्या आणि याला खासदार। आणि तुमच्या गटाला, तुमच्या त्या शिंदे टोळीला जो काही काळानंतर ते शिवसेना नाव वापरायच्या पण लायकीचा राहणार नाही, कारण शिवसेना नाव आणि चिन्ह शिवसेनेकडे पुन्हा आलेलं असणार। त्यामुळे तुमच्या गटाला, टोळीला तो भारतीय जनता पक्ष किती तुकडे फेकतोय आधी ते पहा। जे मोठी वल्गना करून बसले होते ना रामदास कदम, म्हणत होते मी कधीही भगवा खाली ठेवणार नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला ते वारंवार तुमची ती उदाहरणं आठवतात, टुनटुन उड्या मारायच्या शिवसेनेच्या स्टेजवर असायचे त्यावेळेस रामदास कदमांचा एक विशेष आदर असायचा। दोन नेत्यांचं मी नावं सांगतो कायम, एक ते गुलाब पाटील आणि हे रामदास कदम, यांचा एक आदर असायचा। पण आता ज्या प्रकारे सगळ्यात जास्त खालच्या पातळीला जाऊन विखारी टीका जर कोणी करत असेल शिवसेनेवर, विशेषतः पर्यायाने उद्धव साहेबांवर, तर ह्या दोघांचा सगळ्यात पहिल्यामध्ये नंबर लागतो, या पाटलांचा आणि ह्या कदमाचा। प्रत्येक ह्या गटाच्या मेळाव्यामध्ये टुनटुन उड्या मारत ह्याला उभं केलं जातं, कारण सगळ्यात त्या आमच्या सुषमाताईंच्या भाषेत बार्किंग ब्रिगेड, म्हणजे भुंकणारी एक टोळी। त्या बार्किंग ब्रिगेडमध्ये शाउटिंग ब्रिगेड, बार्किंग ब्रिगेड, सुषमाताईंनी मस्त नावं दिलीत ती। ह्या भुंकणाऱ्या टोळीमध्ये यांचा नंबर सर्वोच्च स्थानी लागतो, कारण ह्यांच्यासारखं सगळ्यात चांगलं कोणी भुंकू शकत नाही। त्यामुळे ह्यांना भाषण करायला दिलं जातं। त्या भाषणामध्ये 6 मिनिटाच्या भाषणामध्ये 5.59 सेकंद यांचं नाव जातं फक्त उद्धव साहेबांवर, यांचं तोंड फक्त तिकडेच चालतं। त्यामुळे या असल्या माणसांना शिवसैनिक जिथे मिळेल, जिथे त्यांना ह्या निळी शाई लावायचा तो मौका मिळेल, जिकडे कुठे जर तुम्हाला तीनही ठिकाणी केलं ना उभं, तुमच्या परिवाराची हॅट्रिक होणार।
दणदणीत डिपॉझिट जप्तीची तुमच्या परिवाराची हॅट्रिक होणार, हे मात्र नक्की. मला सांगायचंय मात्र आज थोडंसं वेगळं. मला सांगायचंय असं की या गटातल्यांची आपसातली मारामारी पहा ना. ते गजाभाऊ काय तिकडे गोट्या खेळायला गेलेत का? रामदास कदम त्यांचं वय वाढलं, मग तुमचं वय खूप वर आलंय का? की तुम्ही जवान होत चाललेत, ते म्हातारे होत चालले, तर तुम्ही काय जवान होत चाललेत का? रामदास कदम, गजाभाऊचं वय वाढलंय पण रामदास कदम तर जवान झालेले आहेत, बरोबर. गजाभाऊ काही गोट्या खेळायला गेलेले नाहीत ना तिथे. त्यामुळे लक्षात ठेवा, जाऊ द्या हे सगळं. आपल्याला काय करायचंय, तुमच्या गोटामध्ये आपसात एकमेकांची नरडी तुम्ही पकडणार आहात. त्यानंतर उरलेली नरडी, जी काही नरडी उरतील ती नरडी भाजप पकडणार, सगळ्यांचा तुमच्या कार्यक्रम करणार आणि उरलेल्यांना तो अजित पवारांचा गट खाऊन टाकणार. ज्या वेळेस, लक्षात घ्या, ज्या वेळेस खऱ्या निवडणुका लागतील ना शिंदे टोळी हो, तुमची अवस्था अतिशय घाणेरडी आणि बिकट आहे. अतिशय घाणेरडी आणि बिकट. हा परिवारवाद नाही. तुमच्याच घरात 2 कामदारक्या पाहिजेत, एकाला खासदारकीचं तिकीट पाहिजे, हा परिवारवाद नाही. मागेही यांचं एक स्टेटमेंट मी ऐकलं, ज्यावेळेस हे म्हणतायत माझ्या मुलाचं राजकारण संपवायचा प्रयत्न झाला, म्हणजे योगेश कदमाचा खेडमधून राजकारण संपवायचा प्रयत्न झाला. एवढी वर्ष या माणसाला शिवसेनेने सारं काही दिलं, अगदी विरोधी पक्ष नेत्यापासून पर्यावरण मंत्र्यापासून सगळी पदं या माणसाने भोगलेली आहेत. इतकी टर्म आमदार राहिला आणि ज्या टर्म मध्ये आमदार नव्हता त्या टर्म मध्ये याला मागच्या दाराने विधान परिषदेवर देखील घेतला. या माणसाला नेमकं अजून काय हवं होतं जे शिवसेनेकडनं ह्यांना मिळालं नाही ते? या सगळ्या गोष्टी हे रामदास कदम विसरले असतील, पण त्यानंतर म्हणतायत माझ्या परिवाराला, म्हणजे माझ्या मुलाला राजकारण उठवण्याचा प्रयत्न. सगळ्यात चांगले संबंध आदित्य साहेबांचे तुमच्या मुलाशी होते. मी वारंवार सांगत आलोय, योगेश कदमाचं राजकीय आयुष्य जर कुणामुळे उलटणार असेल ना, किंवा राजकीय करिअर सुरू व्हायच्या आधीच संपणार असेल ना, तर ते आहे बापामुळे. रामदास कदमामुळे योगेश कदमाचं राजकीय आयुष्य खराब होणार आहे, हे आजच सांगतो. त्या योगेश कदमाचं खरं बघायला गेलं तर मला त्याच्याविषयी विशेष असा एक राग येत नाही त्याच्याविषयी, कारण तो व्यक्ती म्हणून चांगला आहे. पण ह्या बापामुळे, या बापाच्या फाटक्या तोंडामुळे योगेश कदम राजकारणातून उठणार आणि उठणार, हे लक्षात ठेवायचं. आता त्याने मला वाटतं ज्यावेळेस आपली संजय कदम साहेबांचा पक्षप्रवेश झाला होता, तुम्ही पाहिलं असाल खेडचं ते गोळीबार मैदान तुडुंब 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 भरलं होतं. तुडुंब भरलं होतं ते मैदान. बरं, माणसं कुठली हो? सगळी लोकल मधली माणसं आली होती, त्या विभागातली माणसं. आणि हा रामदास कदम इकडून तिकडून 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 जमवा जमवी करत ते ग्राउंड भरता भरता त्याच्या नाकीनऊ आले. अक्षरशः मीडियावाल्यांनी त्यांच्या माणसांना बोलतं केलं, कुठून आलात तर इकडून तिकडून मुंबईवरून. बरं, मुंबईची अवस्था ह्या रामदास कदमाची अशी की ह्याचे तिकडचे मला वाटतं मालाडचे वगैरे सगळे पदाधिकारी ह्याच्यामुळे राजीनामे देत सुटलेत. जे कोणी नवनियुक्त करून टाकलेत सगळे राजीनामे देत सुटलेत. आणि ह्या माणसाला आता आमदारकी भोगायची, खासदारकी पाहिजे मुलासाठी तिकडनं. अतिशय दुर्दैवी. खेडमधून गुहागरातून भास्कर जाधव, खेडमधून संजय कदम, आणि मुंबईत जर मुलाला मिळालंच तिकीट, ह्याच्या कमळावर मिळते कशावर मिळते माहिती नाही, पण मुंबईकर ह्याचा कार्यक्रम करतील. कारण मुंबईकरांची चीड रामदास कदम तुम्हाला अजून माहिती नाही किती येते. ज्या मुंबईतून अंधेरी पूर्वेतून तो मोरजी पटेल पळून गेला ना, अंधेरीतून मोरजी पटेल पळाला, अगदी तसंच रामदास कदम मुंबईकर तुमच्या पोराला डिपॉझिटच्या आसपास पण ठेवणार नाहीत. सगळ्यात शेवटचा जो उमेदवार असेल ना, सगळ्यात शेवटचा, समजा 10 उमेदवार असतील ना रिंगणामध्ये, तो 10वा उमेदवार पण तुमचा मुलगा असू शकत नाही. मला असं वाटतं त्याच्याही बाहेरचं त्याला मतदान कुठून व्हायचं तिथे होईल. तुमच्या मुलाची अवस्था दयनीय, त्याचं राजकीय आयुष्य खराब करू नका त्याला असं उभं करून, हे लक्षात घ्या. कारण आमच्या डोक्यात, शिवसैनिकांच्या डोक्यात रामदास कदम सगळ्यात जास्त जातो. आणि मुलाचं मी सांगितलंच मागे तुम्हाला, त्यांच्या योगेश कदमाच्या मतदानाच्या आकडेवारीवरूनच सांगितलं की योगेश कदमाचं मतदान इतकं कमी होणार आहे ह्या वेळेस, ज्यावेळेस जेव्हा तो उभा राहील इतकं कमी होणार आहे की त्यांचा नंबर जवळपास 4थ्या नंबरला जाईल. आणि आता त्यांच्या ह्या कुणबी विरुद्ध मराठा विरुद्ध रोटीबेटीचा हा जो विषय काढला, त्यानंतर मात्र ह्यांची अवस्था अतिशय दयनीय होणार आहे. कारण कुणब्यांचं मतदान जागेवर फिरलं. रामदास कदमाच्या ह्या एका स्टेटमेंटमुळे कुणब्यांचं मतदान जागेवर फिरलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं. या सगळ्या गोष्टी पाहता, या घराणेशाहीला पाहता, काय म्हणतील भाजपचे 4थी नापास ते विश्वगुरु? काय म्हणतील की घराणेशाही पाहिजे नाही आम्हाला? जाऊ द्या, जे काही असेल ते पाहून घेऊ आपण भविष्यामध्ये. पण एक गोष्ट लक्षात घ्या ना, एकनाथ शिंदे नंतर श्रीकांत शिंदे झाला ना,
सगळ्या बॅनरवर श्रीकांत शिंदेचेच फोटो लागतात एकनाथ शिंदे नंतर. म्हणजे बापाची कर्म तीच पोराची कर्म. त्यानंतर साधं नारायण राणेचं उदाहरण घ्या. नारायण राणेने आपल्या कार्यकर्त्याला दिली का संधी एखादी? आमदारकी, कणकवलीची आमदारकी मुलालाच दिली ना, नितेश राणेलाच दिली. खासदारकी निलेश राणेलाच दिली. मग ही उदाहरण नेमकी काय आहेत ह्याचं मला सांगावं थोडंसं. ही उदाहरण नेमकं कशाचं प्रतीक आहे मग? किंवा या योगेश कदमाला किंवा सिद्धेश कदमाचंच नाव रामदास कदमाच्या तोंडात का येतं? त्यांच्या एखाद्या कार्यकर्त्याचं नाव का येत नाही? म्हणजे तुम्ही कराल ते चांगलं, पण शिवसेनेचे पक्षप्रमुख बाळासाहेबांनंतर शिवसेना हातात घेतात ही यांच्या पोटातली सगळ्यात मोठी सल आहे. हे यांना सहन झालं नाही. शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले हे यांना सहन झालं नाही. म्हणजे यांनी म्हणजे मला यांच्याविषयी खरंच चांगली वाक्य माझ्या तोंडात येत नाही, त्यामुळे मी जास्त याच्यावर व्यक्त होणार नाही. पण जर ह्या तिघांनाही उमेदवारी मिळाली या शिंदे टोळीकडनं किंवा भारतीय जनता पक्षाकडनं, कमळावर जरी मिळाली, शिवसैनिकांना असा कार्यक्रम लावू आणि असा कार्यक्रम वाजवू की इथून पुढे भविष्यामध्ये कधी कुठल्याही ग्रामपंचायतीच्या काय साध्या नगरसेवकाच्या काय कुठल्याही निवडणुकांमध्ये यांची रूह कापली पाहिजे, आत्मा थरथरला पाहिजे की मी परत कधी उभा राहील कुठल्या निवडणुकांना. एवढं सांगतो आणि तुमच्या सर्वांची रजा घेतो. या रामदास कदमाचं, या सिद्धेश कदमाचं, योगेश कदमाचं काय समाचार घ्यायचा आहे तो आपली जनता व्यवस्थित घेईल. शिवसैनिक यांचा कार्यक्रम वाजवतील. तुम्हाला सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या. जय महाराष्ट्र.